नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात अंतस्फोट हे अत्यंत नावाजलेलं गाजलेलं आणि दलित साहित्याचं जसं आहे तसं चित्रण करणारं प्राध्यापक कुमुद पावडे यांचं आत्मकथन. या आत्मकथनाचे आपण आतापर्यंत 9 भाग पाहिलेले आहेत. सोबतच आत्मकथन म्हणजे काय आणि आत्मचरित्र आणि आत्मकथन याच्यामध्ये काय फरक हेही आपण बघितलेलं आहे. मित्रांनो, आत्मकथनाचे आपण वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे. आज पाहूया आपण या अंतस्फोट आत्मकथनाचं 10वं प्रकरण, धगधगणारी वस्ती. वस्ती सुद्धा धगधगत होती. का का तर इथे दलित म्हणून जन्माला येणं जणू काही हाच गुन्हा झालेला आहे आणि म्हणून तो गुन्हा केला, जणू काही तो गुन्हाच केला म्हणून आयुष्यभर त्याचं हृदय धडधड करत राहणं, त्या भीतीने धडधड करत राहणं की आपला जन्मच मुळात नाशवंत सारखा झालेला आहे, मुळात जन्मच आपला कलंकित झालेला आहे आणि म्हणून आयुष्यभर भीती बाळगत जगणं, धगधग करत जगणं. माणूस इथे धगधग करत जगतो आहे. माणसाची वस्ती इथे दिवसाढवळ्या जळते आहे. हे दुखणं, ही दुःखद वेदना प्राध्यापक कुमुद पावडे एका प्रसंगाच्या निमित्ताने सांगतात. मित्रांनो, 1956चा काळ झाला असेल. 1956 मध्ये काय झालं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि तथाकथित महार लोक आज बौद्ध झाले होते. केवळ हे नामांतर नव्हतं तर हे विचारांतर होतं. जी नालस्ती, जी निंदा, जी अपमानित जगणं महाराजांच्या वाट्याला येत होतं, स्वाभिमान शून्य जगणं वाट्याला येत होतं, ते स्वाभिमान शून्य जगणं सोडून त्यांनी आता नवा बुद्धाचा मार्ग स्वीकारला होता आणि बुद्धाच्या धम्मामध्ये सगळे समान आहात. किती कोणत्याही जातीचे असो, समाजामध्ये अनेक नद्या असतात पण त्या साऱ्या नद्या जशा महासागराला मिळतात आणि एकत्र होतात, त्याच पद्धतीने अनेक जातीचे लोक जेव्हा बौद्ध धर्मामध्ये येतात तेव्हा एकच होतात, ते बुद्धमय होतात, समान तत्वावर येतात. हा समानतेचा, माणुसकीचा धर्म त्यांनी स्वीकारला होता आणि कालचे गुलाम आता गुलाम म्हणून राहिले नव्हते. म्हणूनच उच्च वर्णीयांच्या पायामधली आग मस्तकात गेली होती. कालपर्यंत आपल्याला हुजूर मायबाप हुजूर म्हणणारे, आपल्या मागे पुढे फिरणारे, पायांमध्ये ज्यांना आपण पायदळी तुडवत होतो असे माणसं, किड्या मुंग्यांसारखे माणसं आज रस्त्यावरचे माणसं जेव्हा लोकशाहीच्या गादीवर बसायला लागले तेव्हा मात्र यांच्या पायामधली तिळीक मस्तकात गेली आणि पुन्हा यांना मारण्याचा, कोडण्याचा, दाबण्याचा, डिचवण्याचा आणि नष्टच करण्याचा प्रयत्न जसा प्रसंग येऊ लागला तसं ते करू लागले. असाच एक प्रसंग प्राध्यापक कुमुद पावडे सांगतात. खरं म्हणजे त्यांची ती वस्ती म्हणजे काय हो, ज्या ठिकाणी जगायचं आणि ज्या ठिकाणी मरायचं, फार काही करायचं नाही, करताच येत नाही, असं छोटे घर, त्यांचे छोटे अपेक्षा, अशा पद्धतीने ती वस्ती, कोंदट वस्ती, ज्या वस्तीला इथला उच्चभ्रू समाज अत्यंत वाईट समजतो, मध्यमवर्गीय समाज त्याला शिव्या देतो, माजलेत अशा पद्धतीने म्हणतो. ज्या वस्तींमधून नाल्यांसारखी माणसं राहतात पण आता त्यांना माणुसकीची जाण झालेली असते, अशा या त्या वस्तीमध्ये, कोंदट वस्तीमध्ये आज काहीतरी कोण राहिला होता, जो तो इकडे तिकडे पळापळ करत होता. पुन्हा काही लोक बाथरूमला जात होते. मनामध्ये धडधड वाढलेली होती. बोलत कोणीच नव्हतं पण त्यांच्या नजरा फार भय व्यक्त करत होत्या, भीती व्यक्त करत होत्या. आपल्याला जगता येईल की नाही, आपण आज आहे उद्याचं कसं, आज आपण आहे तर आपण आजही राहू की नाही. कोणी म्हणत होते की गोटे जमून ठेवा, कोणी बायांनी तर आपल्या घरामधली ती मिरची पुडच जमून ठेवलेली होती की जर कोणी आलं, गुंडे आले तर त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पुड हलता येईल. आपल्या घरामध्ये असले नसले शस्त्र लोकांनी पाजून ठेवले होते. त्यांच्याकडे असलेल्या बंदुका, त्यांच्याकडे असलेल्या तलवारा रस्त्यावर काढलेल्या होत्या, त्यांना धार लावली होती. ब्लेड सुद्धा काही काठ्यांना बांधून ते सज्ज केले होते. काही काठ्यांना खिळे सुद्धा बांधले होते, लावले होते, टोचले होते, जेणेकरून जो आपल्यावर आक्रमण करेल त्याचा तो आक्रमण परत कसं करता येईल आणि आपला जीव, आपली वस्ती, ही धगधगणारी वस्ती कशी वाचवता येईल, हा जो तो प्रयत्न करत होता.
पण पण हे अवसान जरी वरून दिसत असलं तरी आतून मात्र सगळी वस्तीच घाबरलेली होती. जीवाची कोणाला चिंता नसते, मरणाचं कोणाला भय नसतं. सगळ्यांनाच मरण नको असतं, मरणाची सगळ्यांनाच भीती असते, पण तरीही जगायचं आहे आणि बाकीच्यांना जगवायचं आहे म्हणून वस्तीमधली तरणी बाण पोरं दिवस रात्र पहारा देत होती. दिवसभर मिलावर काम करत होती आणि परत रात्री त्या वस्तीला जागरा देत होती. तेच नाही तर बाया माणसं सुद्धा वस्तीला जागर घालत होते. काहीतरी वस्तीमध्ये अघटित घडणार, काहीतरी प्रचंड घडणार. वस्तीच्या आणि तेथील माणसांच्या जीवामरणाचा काहीतरी प्रश्न उपस्थित होतो आहे हे सगळ्यांनाच शंका आणि सगळ्यांनाच भीती वाटत होती. असा प्रसंग कुमुद पावडेंच्या त्या वस्तीमध्ये घडायला आलेला आहे. कोणतरी आलं, प्रचंड वेगाने धावत आलं, उसासे टाकत आलं आणि म्हणतोय की अरे ते लोक आपल्याबरोबर चारही बाजूने आक्रमण करणार आहे. ते लोक म्हणजे कोणते? तेच लोक ज्या लोकांच्या पायाखाली माणसं ही किड्यांप्रमाणे राहत होती, पण आता ही सन्मानाचं जीवन जगू लागली हेच यांच्या डोळ्यामध्ये खुपतंय. आणि ते माणसं जे वर्णाने उच्च आहे असं मानलं जातं, ते माणसं यांच्यावर आता मारायला निघालेली होती. चारही बाजूने आपल्यावर ते आक्रमण करणार आहे आणि कसे आक्रमण करणार माहित नाही. प्रचंड धास्ती होती. त्यामध्ये काही दलित तरुण म्हणाले की करूया, आपणही सज्ज राहिलो पाहिजे. आणि म्हणून मग आपल्या घराघरामधल्या तलवारा, चाकू, बिस्वे, ब्लेड जे जे असेल त्या लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत ज्याला जसं जसं प्रतिकार करणं शक्य होईल तशी तशी तजवीज करू लागली होती. प्रचंड धास्तावलेलं वातावरण. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 10 दिवस गेले. माणसं दहशतीच्या सावटामध्ये जगू लागले होते. मरता येत नाही म्हणून जगू लागले होते. सारा जीव डोळ्यामध्ये आणून काय होईल हे उद्याचं भविष्य पाहू लागले होते. तेवढ्यात एक बातमी आली की इंदोऱ्यामध्ये काल गोळीबार झाला आणि इंदोऱ्यामध्ये रामदास डोंगरे नावाच्या माणसाला गोळी लागली आणि तो मरण पावला. माणसं कसे किड्या मुंग्यांसारखे पटापट मारल्या जातात, हे माणसंच कसे माणसांना मारण्यासाठी हैवान होतात याचं हे ज्वलंत उदाहरण दिसत होतं. की रामदास डोंगरेला काल परवाच त्याचं लग्न झालं होतं. त्याची ती तरुणी बाण पत्नी आता विधवा झालेली आहे. कसं जगायचं? साऱ्या वस्तीमध्ये अश्रू दाटून आले. हुंदका आवरत नव्हता. सारी वस्ती रडू लागली, कारण त्या वस्तीमधले ही नातेवाईक रामदास डोंगरेंचे होते. कसं जगायचं? माणसं इथे कसे किड्यामुंग्यांसारखे मारले जातात याचं भयान भीषण चित्र इथे दिसत होतं. सारे लोक कुमुद पावलेंच्या वस्तीमध्ये दहशतीत होते. असंच लगेच 1-2 दिवसानंतर गणपतला काही लोकांनी याटोमधून आणले. गणपतला त्या लोकांनी, त्या गुंड लोकांनी, त्या प्रस्थापित लोकांनी खूप बदललं होतं, खूप मारलं होतं. तेवढ्यात पोलीस आले म्हणून तेवढं वाचलं, पण वाचण्याचं कोणतंही नामोनिशाण दिसत नव्हतं. सारं अंग रक्त बंबाळ झालं होतं. प्रत्येक ठिकाणी तो कणत होता. मरण प्राय यातना गणपतल्या होत होत्या. सारी वस्ती त्याला पाहायला आली. कुणी रडत होतं, कुणी हुंदके देत होते, तर कोणाच्या अंगामध्ये, कोणाच्या डोळ्यामध्ये ते पाहून अंगार फुलत होती. ज्यांना जन्मभर दुःख, दैन्य, दारिद्र्यच मिळाले त्यांनी सर्व तपशिलासह नाकारू नये तर काय करावे ही नकाराची, ही विद्रोहाची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये पेटत होती. परत त्याच वेळेस ज्यावेळेस विद्रोहाची भावना पेटत होती त्यावेळेस जगण्याचं भय सुद्धा त्यांना वाटत होतं. अशा भय आणि विद्रोहामध्ये ही सगळी वस्ती धगधगलेली होती. याच ठिकाणी शेड्यूल कास्ट फेडरेशनची राधाबाई कांबळे सुद्धा लपलेली होती. तीही कुठेतरी दलितांसाठी एल्गार करते आहे, दलितांच्या न्याय मागण्यांसाठी ती आवाज उठवते आहे, बंड करते आहे. म्हणून तिच्यावरही इतर माणसं दबा धरून बसलेले होते, चिडलेले होते, तिला पकडण्याचा प्रयत्न करत होता. आणि ती सुद्धा आमच्याच म्हणजेच यांच्याच एरियामध्ये ती लपून बसलेली होती, जीव वाचवायला बसली. बायांनी बाहेर फिरायचं कसं? संडासला जायचं कसं? काय होईल काही सांगता येत नाही. बाहेर शौचात जाता जाता सुद्धा बाया आपल्या सोबत सुरे वापरू लागले, गोटे वापरू लागले. जीव महत्वाचा आहे. अशा पद्धतीने धस्तावलेली, धगधगलेली ही वस्ती आतमधून पेटत होती. आणि अशाच एका रात्री कुमुद पावलेंच्या घरामध्ये गटका झाला. का गटका झाला? तर कुमुद पावलेंची आजी, कुमुद पावलेंची आई आणि कुमुद पावलेंचे आजोबा असेच घरामध्ये होते. अजूनही वडील आले नव्हते.
आधीच असं धरलेली वस्ती, आधीच ते लोक आमच्यावर, या लोकांवर मरणाची दुष्ट छाया पसरून असणारे हे लोक, त्यामध्ये कुमुद पावडेचे वडील आले नाही. आजी बडबडायला लागली. आजीचं मानसिक संतुलन बिघडून गेलं, कारण आजी ही आपल्या मुलावर म्हणजेच कुमुद पावडेंच्या वडिलावर जीवापाड प्रेम करत होती. त्याला घडवण्यासाठी, त्याला वाढवण्यासाठी मी आयुष्यात काय काय केलं नाही. रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केली, कोण्याचा मांडा करून याला खाऊ घातलं. मी उपाशी राहिली, किती दिवस उपाशी राहिली, पण याला मात्र जगवलं. आता काय होईल? अजून मुलगा घरी आला नाही, काही तर झालं नसेल ना, कारण गावामधून इकडून तिकडून गोष्टी येत होत्या, ऐकायला येत होत्या, चांगलं वाईट ऐकायला येत होतं. आणि त्यामध्ये आजीचं मन अधिकच भावुक, आणि ती आई होती ती भावुक झालं होतं. पुन्हा ती म्हणाली की माझ्या मुलाला काही होऊ तर द्या. मी म्हातारी झाली म्हणून काय झालं, अजूनही 3 वाघिणीचं बळ माझ्यामध्ये आहे. एकेकाची नरडीच फोडते, दाखवते त्यांना कशा पद्धतीचं बळ आहे ते. आमचं घर हे साधं सुद्धा नाही, वाघाची नाव असलेलं घर आहे. जुना इतिहास आठवत होती, आणि जुन्या इतिहासाचं ते वैभवाचं ते जीवन त्याने आपल्याला आधार मिळतो का हे पाहत होती. आणि स्वतःला समजावत होती की त्याने काहीतरी करून तर दाखवा, मग पहा मी कशी वाघिणीसारखी त्यांच्यावर तुटून पडते तर. पण आतमधून प्रचंड ती ढासळलेली होती. त्या ढासळलेपणामुळे तिचं मानसिक संतुलन बिघडत होतं. आता ती काही बोलायला लागली होती, कारण तिचा मुलगा अजूनही सुखरूप घरी आला नव्हता. सारीच काळजी वाटत होती, सारं घर असं चिंताक्रांत झालं होतं. कोणीतरी म्हणत होतं की त्या हिंदू लोकांनी महार लोकांवर अत्याचार केला. लहानशा त्या कुमुद पावडेला प्रश्न पडला की आधी हिंदू कोण, तर ते म्हणाले की हिंदू हे. तर महार कोण, तर ते म्हणाले की हिंदूचीच एक महार जात आहे, महार सुद्धा हिंदूच आहे. पण हिंदू लोक महार लोकांना आपल्यापेक्षा नीच समजतात, आणि नीच या समजण्याच्या संकल्पनेतून ते आपल्यावर अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार करतात. हिंदू काय, महार काय, कोणती जात काय, या लहान वयामध्ये काहीच समजत नव्हतं. खरं म्हणजे तेव्हापासूनच कुमुद पावडेला सगळ्याच धर्माचा बीट आला होता. कारण माणूस इथे झेंडा वाटला, नदी वाटली, गुबाळ वाटला, माणूस आता रंगामध्ये सुद्धा वाटायला लागला. हे दुःख त्या आजही आपल्या मनामध्ये सोसत आहे. आणि केव्हा तरी मग रात्री 12-1 वाजता गणपतराव आले. रात्री 12-1 वाजता कुमुद पावडेंचे वडील आले, आणि आल्याबरोबर सगळ्यांना समाधान वाटलं, पण पुन्हा वाटलं की काय झालं. तेव्हा ते सांगू लागले की मला 2-4 गुंडांनी पकडलं होतं. ते मारायला लागले की हाच मूर्ख आहे रे, हाच दलित समाजाचा पुढारी आहे, याला मारूया, मारून टाकूया याला. ते लोक आले, तेवढ्यात मंगल काका धावले, म्हणाले की अरे कोणाला मारता, याचं घर आहे अशा पद्धतीचं आहे. 10 पिढ्या यांच्या या चळवळीमध्ये गेलेल्या आहेत. हा वस्ताद आहे, पैलवान आहे, कुणाला मारता तुम्ही? जर तुम्ही मारलं तर हा 1-2 लोकांना इथेच लोळवेल, एवढी ताकद, एवढी रग याच्यामध्ये आहे, कुणाला मारता तुम्ही? तेव्हा गणपत्या मंगल काकामुळे वडील वाचले, आणि वडिलांना मंगल काकाने आपल्या घरी जेवू खाऊ घातलं, आणि मग घरी आणून सोडलं. तेव्हा कुठे जीवाजीव या साऱ्या लोकांचा आला होता. कुमुद पावडेंचे वडील हे मरता वाचले होते, मरणाच्या दारातून परत आले होते. त्यामुळे त्यांनाही प्रचंड धास्ती वाटत होती. कसं हे जगणं? एक माणूस दुसऱ्या माणसाला का मारतोय? एक जात दुसऱ्या माणसाला पशुपेक्षाही बदतर का समजते आहे? काही समाजाला एवढं नीच, एवढं हिनकस का समजते आहे? तेही माणसं, हेही माणसं. जर आपण सारे माणसं आहोत, तर एक माणूस दुसऱ्याला अशा पद्धतीने का आपल्या पायरी तुडवण्याचा प्रयत्न करते आहे? केवळ फक्त जातीच्या नावावर, ती जात श्रेष्ठ आहे, जात कनिष्ठ आहे या नावावर. कुमुद पावडे म्हणतात की नकोच मला जात. मला प्रश्न पडतो की महार जातीला एवढं कमी का लेखलं जातं? आणि मग कुमुद पावडे नाही वाटतं की कशाला आलो आपण महार जातीत जन्माला? मित्रांनो, कोणत्या जातीत जन्माला घेणं हे जरी आपल्या हातात नसलं, तरी मरण कोणत्या जातीत असावं, मरण कसं असावं हे आपल्या हातात आहे. याच ध्येयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समाजामध्ये, ज्या धर्मामध्ये आपल्याला माणसापेक्षाही वाईट जगणं देत होतं, तो धर्म सोडून
मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, ही प्रतिज्ञा घेतली आणि धर्मांतर केलं होतं. पण तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतरही जातीपातीची ही उच्च नीचता संपली का? अजूनही संपलेली नाही. आधुनिक काळामध्ये जातीचं प्रकरण अधिकच वाढत आहे. आणि मग जातीमध्ये जे भेगाळलेले आहे, जातीमध्ये जे बोळलेले आहे, त्या लोकांचा सहजच सुस्कारा येतो कुमुद पावडेंसारखा. का मी या जातीत जन्म घेतला? असं होऊ नये, असं कोणाला वाटू नये. आपल्या जातीचा प्रत्येकाला अभिमान असतो, आपल्या राष्ट्राचा, आपल्या देशाचा प्रत्येकालाच अभिमान असतो. तो असावा, वाटावा. म्हणून सर्वांनी सारं समानतेने वागावं. तूही माणूस, मीही माणूस, या माणुसकीच्या भावनेने वागावं, हीच अपेक्षा जणू काही कुमुद पावडे या लेखाच्या निमित्ताने करतात.